कार्यालयातील लाईट पंखे कोणीही त्या ठिकाणी नसताना चालू ठेवले जातात। यावेळी जाऊ दे आपलं काय जातंय, सरकारचं आहे, फुकट आहे, हे उद्गार आपण अनेकदा शासकीय कार्यालयातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांच्या तोंडून ऐकलेच असतील। आता नवी मुंबई वाशी विभागातील महावितरण सर्कल ऑफिस मधील चाचणी विभागाच्या अतिरिक्त कार्यकारी अभियंत्याकडून हे सिद्ध होताना दिसतंय। विनय काशीराव लव्हाळे हे महावितरण वाशी सर्कल या ठिकाणी चाचणी विभागात अतिरिक्त कार्यकारी अभियंता म्हणून कामकाज पाहतात। परंतु या अधिकाऱ्याचा अतिशय बेजबाबदारपणा आता निदर्शनास आला आहे। अतिरिक्त कार्यकारी अभियंता विनय काशीराव लव्हाळे यांच्या केबिन मध्ये कोणीही नसताना केबिनचे लाईट आणि पंखे चालू असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे। एवढंच नव्हे तर त्यांच्याच केबिनच्या बाहेर आवश्यकतेनुसार लाईट पंखे सुरू ठेवावे अन्यथा बंद करून ठेवावे अशा सूचना लावण्यात आल्याचा देखील एक फोटो समोर आला आहे। यामुळे ही सूचना नक्की कोणासाठी आहे असा प्रश्न येथे येणाऱ्या सामान्य माणसाला पडला आहे। म्हणजे शासकीय कार्यालयात लावण्यात आलेली ही सूचना या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांना लागू होत नाही का असा सवाल देखील निर्माण केला जातोय। याबरोबरच विजेची शासकीय वस्तूंची किंमत या ठिकाणी काम करणाऱ्या अधिकाऱ्यांनाच नाहीये, मात्र सामान्य माणसाकडून अपेक्षा ठेवल्या जातात असं बोललं जातंय। याबरोबरच महावितरणच्या कंत्राटदारांकडून देखील विनय लव्हाळे या अधिकाऱ्याविषयी अनेक तक्रारी समोर आल्या आहेत। काही वैयक्तिक कारणांमुळे आम्ही त्या कंत्राटदारांचे नाव सांगू शकत नाही, परंतु अनेकदा साहेबांकडे कामासंदर्भात भेटीची विनंती केली तरी ते भेटत नाहीत। भेटले तरी समोरच्या व्यक्तीचे ऐकून न घेता आपल्या मोबाईलमध्ये ते व्यस्त असल्याचा आरोप एका कंत्राटदाराकडून करण्यात आला आहे। दरम्यान अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर महावितरण काय कारवाई करते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज, नवी मुंबई।